माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 25. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करते व प्रारंभ करते. भाग 73. अधर्म आणि पापाचे प्रकार. अधर्माचे लहान मोठे अनेक प्रकार आहेत. त्यात मन, वाणी, शरीर ही भक्ती साधने होत. परक्या स्त्रियांची इच्छा करणे, मनात अनिष्ट इच्छा करणे, करू नये ती कामे करणे, असे 4 मानसकर्म होत. निर्बंध संबंध नसताना केलेली कृत्ये, खोटे बोलणे, अप्रिय बोलणे, दुसऱ्याचे वाईट करणे, अशी 4 वाचिक कर्म. भक्षण करणे, हिंसा करणे, वाईट काम करणे, दुसऱ्याची धनसंपत्ती लुबाडणे ही 4 कायिक कर्म होत. महादेवाचा द्वेष करणे, विद्वानांचे धन चोरणे, दारू पिणे, कसली चोरी करणे, गुरुपत्नीशी संग करणे ही महापातके होत. महापातक्यांची संसर्ग येणाराही महापातकी होय. क्रोध, द्वेष, लोभ यांच्या अंमलाने जो विद्वानाला मारतो तो ब्रह्मसंबंध होय. ब्राह्मणाला बोलवणे जो दान द्यायला काहीच नाही असे म्हणतो तोही तसाच पापी. जो आपल्या विद्येच्या अभिमानाने इतर विद्वानांना पराभूत करण्यातच भूषण मानतो तोही तसाच पापी. आपल्यात नसलेले गुण स्वतःच चिटकून घेतो आणि आपणच आपल्यात चांगले म्हणतो तसे जो गुरुजनांच्या विरुद्ध असतो तो ब्रह्मघातक होय. दारी आलेल्या तहान व भुकेने व्याकुळ असलेल्या जो अन्न पाणी देत नाही तो ब्रह्मघातक. कोणाचेही वाईट शोधून काढणारा, त्याच्यात लपलेल्या दोषांची चर्चा करणारा, लोकांना उद्वेग उत्पन्न करणारा क्रूर मनुष्य ब्रह्मघातक होय. गायीच्या जलपानात अडथळा आणणारा देखील तसाच पापी होय. दुसऱ्याचे दोष नीट माहीत नसतानाही जो राजाशी चहाडी करतो तो मोठा पापी. विद्वान देवताने गायी यांच्या कार्याने देणारी जमीन जो हडप करतो तोही ब्रह्मघातक. यज्ञ करणाऱ्यांच्या अग्नी विझवणे, माता पित्याचा त्याग करणे, खोटी साक्ष देणे, मित्राचा वध करणे, गायीच्या मार्गात किंवा वनात आग लावणे, तसेच नगर किंवा ग्राम जाणे ही पापे महाघोर होत. आणि ती दारू पिण्या एवढीच वाईट आहे. बैलांना जो मारतो, मरणाऱ्या गायीला मारतो तो महापातकी. जो अनाथ आणि अडचणीत आहे त्याला, तसेच बालक, वृद्ध, अशक्त, रोगी माणसांना जो दयाबुद्धीने मदत करीत नाही तो महामूर्ख होय. शेळ्या, मेंढ्या, म्हशी पाळणारा, समुद्रातून प्रवास करणारा, वैश्य, क्षत्रियासारखा व्यापार करणारा पंडित अधम होय. शिल्पकार, वैद्य, सुवर्णकार, नट बनलेले पंडित किंवा अशांची मैत्री करणारे विद्वान नरकात जाण्यास योग्य. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून लाच खाणारा, अन्यायपूर्व शासन करणारा, दुसऱ्याला दिलेले दान हडप करणारा हे लोक नरकात जाऊन पेटा. परक्या स्त्रीला पळवून नेणारा, तशा माणसाचे रक्षण करणारा महाघोर पापी होय. जो राजा निर्दोष माणसाला चोर ठरवतो, शिक्षा करतो, उलट खरा खोर असणाऱ्याकडे कानाडोळा करतो तो राजा नरकातच राहणार. तेल, तूप, अन्न, पेय, मध, मांस, दारू, आसवे, गूळ, ऊस, मीठ, पालेभाज्या, दही, कंदमुळे, फळे, गवत, लाकूड, फुलं, पानं, फळे, औषध, काश्याची भांडे, उपवन, क्षत्र, सकट, आसन, झोपण्याची वस्त्रे, ताम्र, शिशे, त्रिव, काच, पाण्याहून उत्पन्न झालेले पदार्थ, शस्त्र, शंख आदी लोकरी किंवा सुती वस्त्रे, रेशमी वस्त्रे, पट्टे, जाडीभरडी वस्त्रे केलेल्या पापाचे समर्थन तन मन वाचा या कोणत्याही प्रकाराने करतो तो पापीच होय. त्याचे फळ त्याला मिळते. भाग 74. शुभ अशुभ गती आणि यमयातना. शुभकर्म करणारे सौम्य चित्त असलेले दयाळू आत्मे चांगल्या मार्गाने यमाकडे जातात. पापी पुरुष कठीण मार्गाने यमाकडे जातात. ज्या प्राण्याने विद्वानांना वस्त्रे, पादुकांचे दान केलेले असेल त्यांना यमाकडे जाण्यासाठी चांगला अश्व मिळतो. अन्नदान करणारा सुखाने यमाकडे जातो. म्हणून धर्माचरण अवश्य करावे. क्रूर कर्म करणारा पापी दक्षिण मार्गाने यमालयात जातो. 86,000 योजनांचा मार्ग पार केल्यावर त्यांना वैवतपूर लागते. पापी आत्म्याच्या मार्गात मोठे काटे, सूर्याप्रमाणे धार असलेले खडक असतात. भयंकर दोष करणारे कीटक, मोठे अजगर, सुसरी, विषारी साप वगैरे भयंकर प्राणी त्रास देण्यासाठी बसलेले असतात. तसेच भयंकर धूळ, वादळे, मोठे पाषाण यातून कोणताच आसरा न घेता जावे लागते. विजा पडत असतात. बाणांचा वर्षाव सुरू होतो. दारू उल्कापात होत असतो. तीक्ष्ण ऐराचा वर्षाव चालू असतो. खारट पाण्याचा पाऊस पडत असतो. त्यानंतर गोठविणारी हवाच वाढू लागते. त्यामुळे पाप्याची शरीरे सुकून ते कुडकुडू लागतात. सगळा मार्ग अंधाराने भारलेला असतो. अशा प्रकारे दुःखाने परिपूर्ण जखमी अवस्थेत ते पापी मूर्ख लोक यमासमोर जाऊन उभे राहतात. म्हणजेच यमदूत त्यांना जबरदस्तीने यमाजवळ नेतात. एकाकी पापात्मा आपण केलेल्या पापाचा पश्चाताप करीत
वस्त्रहीन अवस्थेत सुकलेले होठ, घसा, टाळू, दुर्बळ शरीर अशा अवस्थेत खूप भीतीने भुकेने त्रासलेला, साकळ्यांनी बांधलेला असा यमासमोर खेचला जातो. त्यांना यमदूत मारीत असतात. त्यांच्या शरीराचे अजून हाल करीत यमदूत उभे असतात. त्यांची पाळी आल्यावर खुद्द यमासमोर त्यांना वाटतं. सौम्य मार्गाने येणारे पुण्यवान आत्मे यमाकडून पूजले जातात. त्यांच्या पुण्याने यम येताना त्यांना शांत सौम्य दिसतो. पण पापी लोकांना मात्र तो भयंकर क्रोधपूर्ण अनेक शस्त्रे घेतलेला गर्जना करणारा एका रेड्यावर बसलेला दिसतो. प्रलयकाळीच्या अग्नीप्रमाणे त्याच्या भोवती तेज असते. यमदूतही तसेच भयंकर तऱ्हेतऱ्हेची शस्त्रे घेतलेली असतात. यमदूताने त्याला मारले की जायबंदी होऊन तो बेशुद्ध पडतो. थंड वायूच्या स्पर्शाने तो पुन्हा शुद्धीवर येतो किंवा त्याला नरकाच्या समुद्रात फेकून दिले जाते. जमिनीच्या खाली 28 प्रकारचे नरक सप्तम तळाच्या शेवटी आहे. अंधाराने भरलेली रौरवाती 100 नरक. त्या नरकामध्ये केलेल्या पापाची प्रायश्चित्त म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या यातना भोगाव्या लागतात. प्रत्येक नरकात विचित्र यातना मिळतात. त्या अनेक वेळा भोगाव्या लागतात. पण काही यातना झाल्या तरी ते आत्मे मरत नाहीत. जमिनीवर हे पापी पुन्हा जन्म घेतात, पण त्यांच्या पापाप्रमाणेच ते जन्म हलके होतात. उदाहरणार्थ विविध प्रकारचे गवत. हे अशाच अनेक जन्माहून दुःख अनुभव घेऊन प्राणी, कीटक, पतंग अनेक जन्म घेऊन अखेरीस कृतकर्माचा फेरा संपवून परत मनुष्याच्या दुर्लभ जन्मास येतात. अशा प्रकारे कर्माचे जाळे फार अद्भुत होय. त्यामुळे मिळणाऱ्या गती विचित्र असतात. स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखांचे साम्राज्य असते. स्वतःच्या पुण्यप्रभावामुळे पुण्यवान आत्मे ती सुखे भोगतात. पुण्य संपले की जे काही थोडे पाप केले असेल त्याबद्दल नरकवास भोगतात आणि मग पुन्हा जमिनीवर जन्म घेतात. शरीरात रोग अनेक बाधा घर करतात. म्हणून शरीर चांगले असतानाच पुण्याचरण करावे, धर्माचरण करावे. वार्धक्य आल्यावर तर शरीर अस्वस्थ होते, काहीच करण्याची शक्ती राहत नाही. म्हणून नंतर पुण्य करुणे म्हटल्याने आटोपलेच. हे शरीर नाशवंत, त्यामुळे आयुष्यात एक दिवस निघून जाता. आयुष्य व्यर्थ जाते. मृत्यू कधी येईल ते नक्की सांगता येत नाही. हे जाणून माणसाने कायम पुण्य करीत राहावे, पाप वर्ज करावे, ईश्वरावर आपली भक्ती नित्य वाढवीत जावी. सर्वांचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकराला शरण जावे. भाग 75. शकट व्रताचे महात्म्य. आतापर्यंत श्रीकृष्ण नरकरूपी सागराचे वर्णन केले. आता श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगता की पुरुष व्याघ्रा, तुला मी आता व्रताचे महत्त्व सांगणारी एक ऐतिहासिक कथा सांगतो. अवंती नावाच्या पुरीमध्ये मूल जालिक नावाच्या विद्वानांचा घरी एक सिद्ध पुरुष आला. त्या पुरुषाने स्वतःचं शरीर कुरू बनवले. वेडेवाकडे दात, लांब जटा, मोठे पोट असलेला, जुनी वस्त्रे घातलेला असा तो सिद्ध मन मानेल तसा भटकत होता. त्याची विचारपूस मूल जालिकने केली. त्याची पूजा करून मूल जालिक म्हणाला, आपण स्वर्गाहून कधी आलात? तेथील रंभेस तुम्ही भेटला का? पुन्हा तिकडे गेल्यावर तिला सांगा की अवंतीपुराला एक विद्वान तुझी वाटवण काढीत आहे. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला तो सिद्ध म्हणाला, मी स्वर्गाहून आलो हे तुम्ही कसे ओळखले? आपले 3 गात्रे तर विरूप, सर्वांगही विरूप, त्यावरून मी हे ओळखले. अशी दुर्लभ्य प्रकृती अनुभूती येणारे असते. सामान्यांचे लक्ष मात्र उरलेल्या प्रकृतीकडे, रूपाकडे असते. हे उत्तर ऐकून तो सिद्ध तेथून निघून गेला. तो काही काळाने पुन्हा अवंतीपुरीस मूल जालिकाकडे आला आणि म्हणाला, मी इंद्राच्या अमरावतीस गेलो होतो. तेथे मी रंभेला भेटलो. तिला तुझा संदेश सांगितला. तेव्हा ती म्हणाली की मी तुला ओळखत नाही. तेव्हा हे मूल जालिका विद्या, कला, पौरुष आणि व्रत तसेच तप, स्वर्गात प्रसिद्धी मिळवायचे मार्ग होत. मूल जालिक त्याला म्हणाला, त्या पेटलेल्या अग्नीसारख्या बुकटेला सांग की मी शकट व्रत करतो. म्हणजे शकट किंवा दिवस हे धान्य न खाण्याचा माझा नियम. त्याप्रमाणे तो सिद्ध पुन्हा स्वर्गात गेला. त्याला ती रंभा दिसला. तिला मूल जालिकाचा निरोप त्याने सांगितला. ती म्हणाली, मला तो कोण आहे हे अजून माहिती नाही. कारण दर्शन घेणे, संभाषण करणे, उपकार करणे, एकत्र राहणे या 4 प्रकाराने माणसे जोडली जातात. तसे काहीच त्याचे माझ्याबाबत घडलेले नाही. असे असताना केवळ माझे नाव ऐकून त्याने एवढा स्नेह प्रकट केला असे उद्गारून सर्वांना भारून टाकणारी उत्फुल्ल डोळ्यांची ती रंभा गजगतीने तेथून निघून गेली. मग इंद्राकडे जाऊन त्या शकट व्रतस्थ मूल जालिकासंबंधी ती बोलली. तेव्हा इंद्राने तिला विचारले की त्या व्रती विद्वानाला तुझ्याकडे घेऊन येऊ काय? ती हो म्हणाली. इंद्राने मूलजालिकास आणायची व्यवस्था केली. विमान पाठवले. दिव्य माळ, दिव्य वस्त्रे घातलेला मूलजालिक उत्तम विमानातून चढून स्वर्गास रंभेकडे गेला.
असे हे शकट व्रताचे महात्म्य होय. शकट व्रताच्या प्रभावाने उपभोग घेण्यास योग्य असे सर्व भोगाने राजासारखी श्रीमंती प्राप्त होते. अखेरीस इंद्रलोक किंवा विष्णुलोक प्राप्त होतात. म्हणून माणसाने व्रत नेहमी करावे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण तिलक व्रताचे महात्म्य बघूया. हरये नमः. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.